नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बघणार आहोत झटपट असं हे टिफिन रेसिपी म्हणा किंवा छोट्या मोठ्या भुकीसाठी टमॅटो ऑमलेट किंवा धिरडं. मस्तपैकी आपण बेसनाचं धिरडं करणार आहोत आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये स्टायलिश नाव म्हटलं होतं टमॅटो ऑमलेट. तर चला पटकन असं चमचमीत आणि टेस्टी डिलिशियस असं टमॅटो ऑमलेट करूया, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. तर रेस्टॉरंटमध्ये टमॅटो ऑमलेट भेटतं हो, खूप महाग भेटतं. तर चला आपलं बेसिक मराठी हे धिरडं जे आपण म्हणतो ते करूया टमॅटो टाकून. तसे मस्तपैकी चमचमीत आणि झटपट होणारं टोमॅटो ऑमलेट हे आहे किंवा धिरडं आहे. तर प्रॉपर रेशो बघूया ह्याचं, म्हणजे प्रमाण. तर इथं घेतलं अर्धी वाटी बेसन. आणि आता हे टोमॅटो ऑमलेट किंवा धिरडं तुम्ही झटपट करू शकता मुलांच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, भरपूर अशी कोथिंबीर आणि 2 पोपटी मिरच्या, तुम्हाला हवं तर तुम्ही लवंगी मिरचीसुद्धा घेऊ शकता. आलं लसूण पेस्ट तीसुद्धा ऑप्शनल आहे. जिरे आणि ओवा हे ऑप्शनल नाही, अर्धा चमचा घ्यायचा आहे, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा. आता ही जे धिरडं आहे ते अगदी शाळेतून आल्यानंतर ते पटकन जे होतं ना ते असतं धिरडं आणि गरमागरम टेस्टी लागतं. तर मसाले बघूया. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा रॉक सॉल्ट मी घेतलेला आहे. तुम्हाला जे मीठ आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. मिक्सिंग बोलमध्ये मी अर्ध्या वाटी बेसन ॲड केलेलं आहे आणि अगदीच अर्ध्या कपापेक्षाही कमी म्हणजे पाव कप पाणी टाकलेलं आहे. आता ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं. धिरडं बनवताना किंवा टमॅटो ऑमलेट बनवताना इथं जे बेसनाचे गाठी ना ते प्रॉपर मोडून घ्यायच्या. तर बरेचसे जणं काय करतात की सगळं टाकतात, म्हणजे कांदा टमॅटो किंवा बेसन वगैरे जे काय टाकायचं ते ॲड करतात आणि मग पाणी टाकून घोळ मिक्स करतात. तर हे असं न करता तुम्ही भजी करा किंवा हे टमॅटो ऑमलेट करा, आधी बेसनाचा घोळ बनवून घ्यायचा आणि मग त्याच्यात हवं ते तुम्ही ॲड करू शकता. भाज्या म्हणा, कांदा भजी करतानासुद्धा किंवा असं टमॅटो ऑमलेट किंवा धिरडं करतानासुद्धा. तर आता इथं लगेच डिमांड आली की मी अजून 2 खाणार आहे. तर चला प्रमाण वाढलं, मग अजून अर्धा वाटी बेसन टाकलं, म्हणजे इथं टोटल मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. अर्ध्या वाटी बेसनमध्ये 2च होतात, 1 वाटी बेसनमध्ये 4 होतात. असं मी तुम्हाला रेशो दाखवायचा प्रयत्न केला इथं. आता 1 वाटी बेसन त्याच्यासाठी मी अगदीच पाव कपच पाणी घेतलेलं. आता परत इथं मी पाणी घेणार आहे. आता इतकं काय फरक नाही पडत अर्धा आणि 1 वाटी बेसनमध्ये, म्हणजे पाण्यामध्ये किंवा इतर मसाल्यांमध्ये, तेच सांगायचं तात्पर्य. बेसन तर छान मिक्स झालं, गाठी मोडून छान असं सरसरीत बॅटर केलेलं आहे. आता त्याच्यात आपल्याला ॲड करायचं हे सगळे कांदा टमॅटो. आता हे मी ताटामध्ये असं मस्त सजवून घेतलेलं आहे. तुम्हाला असं काही तामझाम करायची गरज नाही. डायरेक्ट चॉपर घ्यायचा, त्याच्यामध्ये कांदा टमॅटो मिरची टाकायचं आणि वाटून घ्यायचं. आलं लसूणसुद्धा टाकू शकता, चॉपरमध्ये बारीक होतं. आता इथं मिरची टाकली, टमॅटो टाकला, आलं लसूण पेस्ट टाकली, मग ओवा टाकला, मग जिरे टाकायचे, ओवा चोळून घेतलेला आहे ऑलरेडी, आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता हे छानपैकी मिक्स करायचं. आता इथं पाणी तुम्ही म्हणता अगदी कमीच आहे, तर नाही. हे बघा, आता मी मीठ टाकलं आणि कांदा टमाटासुद्धा टाकला. तर कांदा टमाट्याला मीठ टाकल्यानंतर ना आपलं एक पाणी सुटतं, जसं आपण कोशिंबीर वगैरे करतो बघा, लगेच पाणी सुटतं मीठ टाकल्याने कांदा टमाटाला. आता मग टाकलं हळद, लाल तिखट आणि मीठसुद्धा. आता मीठ इथं मी रॉक सॉल्ट वापरते, जसं मी सांगितलं तुम्हाला हवं तर तुम्ही साधं व्हाईट सॉल्टसुद्धा ॲड करू शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे मिठाचं, आणि किती प्रमाणात घ्यायचं हे सुद्धा तुमची चॉईस आहे. ह्याच्यात तुम्हाला कोणता फ्लेवरचा मसाला आवडतो ते सुद्धा तुमची चॉईस आहे, म्हणजे पावभाजी मसाला आवडतो तो ॲड करू शकता. पण हे बेसिकच खूप टेस्टी आणि डिलिशियस लागतं. नुसतं लाल तिखट, हळद आणि मिठाने छानपैकी याला मिक्स केलं. आता एकजीव केलं सगळे मसाले, कांदा टमाटा. आता हे थोडंसं मला घट्ट वाटलं तरीसुद्धा, तर मी परत मागे मसाला लागलेला तर अर्धा चमचा मागे पाणी टाकले आणि परत 1 चमचा मी पाणी घेतलं, म्हणजे एकूण मी मोठे 1.5 चमचा पाणी परत ॲड केलं. टोटली इथं तुम्ही म्हणाल तर अर्धा ग्लास पाणी लागलं, म्हणजे 1 कप पाणी मला इथं पूर्ण बॅटर बनवायला लागलं. 1 कप पाणी 1 वाटी बेसनला. आता असं इझी सरसरीत असं हे बॅटर करायचं, अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळी नाही. जसं आपण भजीचं बॅटर करतो अगदी तसंच, कांदा भजी करतो ना अगदी त्याचप्रमाणे ठीक ठेवायचं बॅटर. नॉनस्टिक तवा घेतलेला आहे इथं मी, छान गरम करायचं, म्हणजे धुवून घ्यायचं अगोदर. जसं मी नेहमीच म्हणते, कोणतेही भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं वापरायच्या आधी. ते घासलेलं असेल तरीसुद्धा जर स्वच्छ धुवून घेतलं, त्याला तापायला ठेवलं, छान तवा गरम झाला की आता ते किनाऱ्याचे पाणी जे ते पटकन सुकत नाही, मधोमध पटकन तापतो, पुसून घ्यायचं रुमालाने आणि मग त्याच्यात टाकायचं 1 चमचा तेल. आता तुम्ही म्हणताल की ब्रश वगैरे का नाही वापरत, तर सहज प्रत्येकाकडे ब्रश अवेलेबल असतो, असून पण तो भेटत नाही, त्यामुळे इझी ट्रिक आहे.
की चमच्याने तेल टाकायचं आणि चमच्याच्या मागच्या बाजूने असं पसरून घ्यायचं. तर काही शार्प वगैरे लागत नाही, कारण की आपण मागच्या बाजूने पसरवतो चमच्याच्या. छान तापला आहे का तो बघायचा. गॅसची फ्लेम म्हणता आलं तर मीडियम फ्लेम आहे, अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही केलेली. आणि पटकन हे 2 चमचा जे बॅटर आहे किंवा जे घोळ आहे ते ॲड करायचं. मिश्रण जे आहे ते ॲड करायचं आणि मस्त असं पसरून घ्यायचं. आता ह्याला डोसासारखं नाही पसरवता येत, कारण की ह्याच्यात कांदा टमाटा आहे. छानपैकी असं थापून थोपल्यासारखं चमच्याने पसरून घ्यायचं. जसं आपण अगदी भाकर थापतो ना, हलकं तपतपीत करत याला असं पसरून घ्यायचं. आणि ह्याला आकार वगैरे काही नसतो. जसं ऑमलेट आपलं पसरतं तसं हेही पसरतं. आता हे असं मस्त स्प्रेड करून घेतलं की आता अगदी वरती एक अर्धा चमचा तेल सोडायचं. म्हणजे परत आपल्याला तेल सोडायची गरज नाही आणि मस्तपैकी जाळीदार बनतं वरतून तेल सोडल्यानं. तर चला आता 1 ते 1.5 मिनिटांनी, अगदीच 1 ते 1.5 मिनिटांनी मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी भाजून होतं. जास्त गडबड पण नाही करायची आणि जास्त उशिरी नाही लावायचं, नाही तर ते करपतं. लक्ष द्यायचं अगदी 1 मिनिटांनी, 1 ते 1.5 मिनिटांनी. जसं ह्याची काठं सुटायला लागले की समजा हे झालं. काठं हळूहळू उचलून घ्यायचे सगळे आणि मग मधोमध ह्याला उचलायचं. तर हे बघा, आता काठं ह्याची उचलली मग मधोमध उचललं, फ्लिप केलं आणि तुमच्या समोर आहे मस्तपैकी सोनेरी गोल्डन ब्राऊन असं हे आपलं धिरडं रेडी आहे. अगदी कच्चंही नाही, अगदी करपलंही नाही आणि छान जाळीदारसुद्धा झालेलं आहे. मध्ये तेल टाकायचा हा एक फायदा की छान जाळी पडते याला. तर चला आता इथूनसुद्धा 1 ते 1.5 मिनटं ह्याला शेकायला लागतात, कारण की ऑलरेडी ते वरून जे आहे ते सुकलेलं असतं ना थोडं, त्यामुळे जास्त टाईम नाही लागत. अगदी 1-1.5 मिनटं लागतो. आता पटकन ह्याला ट्विस्ट करूया. तेव्हासुद्धा सेम तसंच जसं आपण फर्स्ट टाईम केलं, काठांनी लूज करायचं आणि मग मधोमध उलथनं टाकायचं. तर हे बघा, म्हणजे उचलायचं उलथनाने मधोमध, आधी काठाने प्रेस करून घ्यायचं. आत्ता हे बघा छान शेकलेलं आहे. अजून जर तुम्हाला शेकायचं असेल तरीही तुम्ही शेकू शकता, म्हणजे अजून छान कुरकुरीत किंवा डार्क ब्राऊन हवा असेल तर तुम्ही करू शकता, पण इतकंच पुरेसं होतं. हे छान भाजलेलं आहे. तर चला आता पटकन जाऊन या बरं खायला धिरडं किंवा टोमॅटो ऑमलेट. कॅचअपसोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही असंही सर्व करू शकता. टिफिनमध्ये देत आहात लहान मुलांच्या तर तुम्ही ह्याला चपातीच्या रोल बनवूनसुद्धा देऊ शकता, जसं आपण फ्रँकी वगैरे देतो तसं. आणि जसं मी म्हटलं की अगदी 4 धिरडे झालेले पूर्ण हे का वाटीमध्ये, तर अर्धी वाटी घेतलं तर 2 छान चपातीच्या आकाराचे धिरडे रेडी होतात. तर पटकन जाऊन हे एन्जॉय करा. आवडलं असेल ही चटपट झटपट रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की हे सगळं करणं निःशुल्क आहे. बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. पटकन जा, रेसिपी बनवा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.